सॉरी म्हणायला आली असशील तर इट्स ओके, मला राग नाही आला. पण पुन्हा भांडण उकरायला आली असशील ना तर माझ्याकडे वेळ नाही. का? काय काम आहे का लई इम्पॉर्टंट? हो, एक व्यक्ती बाहेर मला भेटायला आले. अरे पण बाहेर तर कोण पण नाही. बाहेर नसतील तर दाराबाहेर असतील, दाराबाहेर नसतील तर गेट बाहेर असतील ना. त्यांचा मेसेज आलाय, ते वाट बघतायत माझी. तू का आलीस? आणि ते काम म्हणजे ते पप्पाने सांगितलं की तुझे कपडे इकडे ते तिकडच्या बाथरूम मध्ये ठेव. का? त्याला आंघोळीला जायचं. आंघोळीचा आणि माझ्या कपड्यांचा काय संबंध? म्हणजे त्याला ते पोरींची लाज वाटते ना, म्हणून ते तुझे कपडे आत असतील तर तू आंघोळीला नाही जाऊ शकत. ए हॅलो, हा त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. कोणीतरी वाट बघतंय माझं, मी त्यांना असं थांबायला नाही सांगू शकत. अरे असं काय करते, 1-2च मिनिटं लागणार आहेत फक्त ते तिकडनं नेऊन ठेवायला, एवढं काय? जशी हिशोबाची पक्की आहे ना तशी वेळेची पण पक्की आहे. हे बघ, ठीक आहे, सॉरी मी तुला बोलले, आता नाही बोलणार परत. आणि आपलं जे काय प्रॉब्लेम होता ते सगळं सॉल्व, आता सगळं ओके. हा सॉरी एकदम, जा ना प्लीज. वास जाते. आता बोला, काय प्लॅन आहे तुमचा? कसला प्लॅन दीदी? जो काही प्लॅन होता तो आम्ही कालच सांगितलंय तुम्हाला. अरेस शांती, नाही आम्हाला सांग आणि या दोघांना पण सांग ना आमचा काय प्लॅन आहे. बोलले होते ना तुम्हाला, जागा विकायला निघाले ते, तोच होता तो माणूस. आल्यापासून जागेकडे डोळ्या फाडून पाहत होता. सावित्री जागा. एक मिनिट, लेट हर फिनिश. बोल. हा पण आव आणतोय चांगला वागायचा. पण मगाशी लक्ष्मण उर्मिलाला सांगत होता 10 लाख रुपये देतो, इकडचं काम सोडता का? एक सेकंड दीदी, ते काही तसं नव्हतं, मी फक्त टाइमपास करत होतो जस्ट. तुमचं कळलंय मला सगळं, टाइमपास, गेम. हा ठीक आहे, ते असेल माझ्या मस्करी तुमची. पण हे काय? खयाली पुलावचा सगळा हिशोब आहे याच्यात. हे कसं काय आलं तुमच्याकडे? तुमच्या खोलीत सापडलं मला. म्हणजे चोरलं ना तुम्ही? हो, बट जागा वगैरे विकायचं काही आमच्या डोक्यात नव्हतं. आय मीन माझ्या तरी. मुक्ता, तुझे सगळे आरोप करून झाले असतील तर मी आता माझी बाजू मांडू? मला काय पण ऐकायचं नाही.